आणि आता वसई, विरार आणि बोईसरमध्ये राहणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। या तिन्ही शहरातली हवा अतिशय वाईट आहे। तिन्ही शहरातील हवेची गुणवत्ता ढासळलेली आहे आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतोय। त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून काही सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत। वसई, विरार आणि बोईसरमध्ये अतिशय वाईट हवा आहे। तिन्ही शहरातील हवेची गुणवत्ता ढासळली आहे आणि त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतोय। मनोज सातवी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। मनोज, नेमक्या काय सूचना जारी केलेल्या आहेत? सौरभ, वसई विरार शहर असेल किंवा पालघर जिल्ह्यातलं बोईसर शहर असेल, या शहरामध्ये जी हवेची क्वालिटी असते, एअर क्वालिटी इंडेक्स नुसार ही जी तपासणी करण्यात आली, त्यामध्ये जे काही समोर आलेले तथ्य समोर आले, त्यामुळे ही हवेची जी गुणवत्ता आहे ती ढासळलेली आहे आणि त्यामुळं प्रदूषण नियंत्रक मंडळाने मोठ्या प्रमाणात ज्या प्रशासकीय यंत्रणा आहेत त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे ज्या परिसरात कॉन्क्रीटची जी कामं आहेत त्याचप्रमाणे बांधकाम सुरू असलेले ठिकाणं असतील किंवा जी तोडकाम असेल तर त्या ठिकाणी पत्र्याच्या भिंती 25 फुटापर्यंत उभारण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्याचप्रमाणे ग्रीन नेट असतं ते लावून, ज्या ठिकाणी काम आहे त्या ठिकाणी ग्रीन नेट लावून त्याच्यावर पाणी पुरवठा सातत्याने करावा, अशा प्रकारच्या सूचना आहेत। शिवाय बेकरी असतील किंवा इतर जे कारखाने आहेत त्यांना देखील जी मार्गदर्शक सूचना आहे ती पाळण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहे आणि त्यामुळं हे जे वाढतं प्रदूषण आहे, हवेमध्ये धुरकाचं प्रमाण आहे आणि धुळीकणांचं जे प्रमाण वाढलेलं आहे ते कुठेतरी कमी करण्यात यावं आणि निसर्गाचा समतोल ढासावा, पर्यावरणाची हानी होऊ नये याच्यासाठी या सूचना करण्यात आलेल्या आहेत। शिवाय एक आठवड्याच्या 15 दिवसानंतर याच्या संदर्भात कारवाईचा जो अहवाल आहे तो प्रदूषण नियंत्रक मंडळाला सादर करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत आणि जर याच्यावर ठोस अशी कारवाई झाली नाही तर कदाचित दंडात्मक कारवाई देखील करण्यात येणार असल्याची माहिती आपल्याला मिळते। त्यामुळं वसई विरार महानगरपालिका प्रशासन असेल किंवा बोईसर शहरची व्यवस्थापन करणारी ग्रामपंचायत आहे त्यांना या सूचनांचं पालन करावं लागेल आणि त्यांनी देखील नागरिकांना या संदर्भात जी मार्गदर्शक तत्वे आहेत त्यांची पालन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहीम हाती घेतलेली आहे, जेणेकरून जे नागरिकांचं आरोग्य आहे ते धोक्यात येऊ नये या संदर्भात खबरदारी घेण्यात येत आहे। निश्चितच मनोज, यावर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स आम्ही घेऊ। तुर्तास धन्यवाद।